नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, DVTकडून अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ती म्हणजे 772 पदासाठी जी काही रिक्रुटमेंट प्रोसेस सुरू आहे, तसंच इन्स्ट्रक्टर प्री वोकेशनल कोर्ससाठी जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे निकाल आता या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। पाहूयात इन डिटेलमध्ये, सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाउट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात तसेच जो काही रिझल्ट या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेला आहे त्या संबंधित योग्य माहिती भेटेल। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लिस्ट ऑफ नॉट एलिजिबल कॅन्डिडेट आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इन्स्ट्रक्टर प्री वोकेशनल कोर्स इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीसाठी आलेला आहे। तसंच लिस्ट फॉर नॉट एलिजिबल कॅन्डिडेट आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इन्स्ट्रक्टर प्री वोकेशनल कोर्स ॲटोमोबाईल सर्व्हिसिंग अँड टेक्नॉलॉजी या पदाचे देखील या ठिकाणी अपडेट आलेली आहे। म्हणजेच काय तर जे उमेदवार पात्र ठरलेले आहेत आणि जे अपात्र ठरलेले आहेत अशा दोन्ही उमेदवारांच्या नावाची यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिझल्ट ॲडव्हर्टाइजमेंट नंबर या ठिकाणी देण्यात आलेले आहे। तसंच इन्स्ट्रक्टर प्री वोकेशनल कोर्स मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, तसंच ॲटोमोबाईल सर्व्हिसिंग टेक्नॉलॉजी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलं असेल त्या पदाची PDF डाउनलोड करून तुम्हाला घ्यायची आहे आणि तुमचं रिझल्ट या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईटला व्हिजिट द्या आणि याची PDF जी आहे ती डाउनलोड करून तुमचं रिझल्ट तुम्हाला चेक करायचं आहे। आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिझल्ट मी एक PDF तुम्हाला डाउनलोड करून दाखवतो इथे। या ठिकाणी इन्स्ट्रक्टर प्री वोकेशनल कोर्सकरिता मेकॅनिकल टेक्नॉलॉजी या पदाची मी ही PDF डाउनलोड करून घेतलेला आहे। पाहूयात यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी परिपत्रक क्रमांक 70 देण्यात आलेला आहे, दिनांक 26 ऑगस्ट 2024, म्हणजे आत्ताची ही अपडेट आलेली आहे। यामध्ये कागदपत्रे पडताळणीचा निकाल व तात्पुरती निवडसूची देण्यात आलेली आहे। ओके, सो त्यानुसार पहा, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनाच्या अंतर्गत राज्यातील विविध शासकीय संस्था कार्यालयातील गट ब संवर्गातील विविध 772 पदे भरण्याकरिता हे दिनांक 16/2/2023 रोजी अधिकृत वेबसाईटवरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्यानुसार दिनांक 16/4/2023 रोजी CBT 1 एक्झाम झाली आणि CBT 2 एक्झाम ही 21/1/2024 रोजी घेण्यात आलेली होती। विद्यार्थी मित्रांनो, त्यानुसार 200 गुणांपैकी तुम्हाला किमान 45% गुण घेणे अनिवार्य होते फॉर क्वालिफाय। ओके, सो 90 गुण प्राप्त करून पुढील भरती प्रक्रियेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी ही 2/7/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्यानुसार तुम्हाला कागदपत्रे पडताळणीकरिता बोलवण्यात आलेलं होतं। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे 10/7/2024 तसंच 11/7/2024 व 8/8/2024 या एक वेळेची अंतिम संधी तुम्हाला देण्यात आलेली होती कागदपत्रे पडताळणीकरिता। ओके, सो या शेड्यूलमध्ये तुमचे कागदपत्रे पडताळणी करून घेतलेली आहे। सो त्यानुसार त्या कागदपत्रे पडताळणीचा निकाल आता या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। यामध्ये पहा, एकूण 132 उमेदवारांच्या नावाची यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यानुसार विद्यार्थ्यांनो 132 उमेदवार या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत। यामध्ये जे अपात्र ठरले त्यांची स्वतंत्ररित्या यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। ओके, सो या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचं आहे। ही जी लिस्ट आहे ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिझल्ट कम प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट असणार आहे। ठीक आहे, सो या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट्स करून नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवायच्या आहेत। त्या कमेंट्सचं आपण रिप्लाय देण्याचा माझ्याकडून नक्कीच प्रयत्न असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये नाव तुम्हाला चेक करताना तुमचं नाव चेक करायचं आहे। तुमच्या नावाच्या समोर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिमार्क या ठिकाणी चेक करायचं आहे, एलिजिबल आहे नॉट एलिजिबल आहे। जर नॉट एलिजिबल असेल तर रिमार्कच्या समोर काय कारण आहे हे या ठिकाणी शो होत आहे आणि तुमची सिलेक्शन कॅटेगरी देखील या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कुठल्या प्रवर्गातून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे ते। सो ही अपडेट आलेली आहे DVTकडून। सो विद्यार्थी मित्रांनो, या व्यतिरिक्त तुम्हाला काही अपडेट्स हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे आणि माहिती जर समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।